नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। तुमची जिल्हा न्यायालय पदभरतीची जी शिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक याची जी भरती निघाली होती त्याचे हॉल तिकीट आलेले आहे। तर याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणारच आहोत। पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या 5 फेब्रुवारी 2024 पासून ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहेत। बऱ्याच दिवसापासून बरेच जण वाट बघत होते। मला या व्हिडिओमध्ये मागच्या कमेंट करून विचारत होते की सर, उच्च न्यायालयाची जी भरती निघाली आहे त्याबद्दल काही अपडेट आला आहे का? तर मित्रांनो, अपडेट आलेला आहे। तुमची परीक्षा फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे। त्याचे हॉल तिकीटही प्रसिद्ध झालेले आहेत। डायरेक्टली मित्रांनो, TCS कंपनीनं त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर हॉल तिकीट प्रसिद्ध केलेले आहेत। हॉल तिकीट जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, त्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। अशा प्रकारचा हा TCS चा हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा जो इंटरफेस आहे तो अशा पद्धतीचा आहे आणि या पेजवर आल्यानंतर तर या लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस पाहायला मिळेल आणि या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 ज्युनियर क्लर्क पिऊन हमाल इन द डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीचा या ठिकाणी इंटरफेस दिसेल। कॅन्डिडेट लॉग इन या ठिकाणी ऑप्शन असेल। या ठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ऍप्लिकेशन डिटेल्स, अप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्क अशा पद्धतीचे 3 ऑप्शन दिसतील। त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, अप्लाय पोस्ट वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला खाली ऍक्शन, ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आणि पोस्ट नेम अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्याचं या ठिकाणी कॉलम तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे डोळा दिसतोय त्या डोळ्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्या समोर ऍप्लिकेशन डिटेल्स, ऍडमिट कार्ड आणि पेमेंट स्लिप अशा पद्धतीचे 3 ऑप्शन दिसतील। त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिट कार्ड वर क्लिक करायचं आहे आणि ऍडमिट कार्ड वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हाय कोर्ट ऑफ बॉम्बे रिक्रुटमेंट इन डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र 5 फेब्रुवारी टू 14 फेब्रुवारी 2024 अशा पद्धतीने तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करायला तुम्हाला भेटेल। मित्रांनो, या ठिकाणी ऍडमिट कार्ड डाउनलोडचा या ठिकाणी ऑप्शन आहे, याला क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल। तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या 5 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत कंडक्ट केलेल्या आहेत आणि 15, 16 आणि 17 या 3 दिवसामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या परीक्षा आहेत। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे त्यांनी मागे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, ते वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे। त्याबाबत तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देतोय। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर व्हिडिओ तो सुद्धा पाहू शकता। सर्वांना परीक्षा द्यायला जमत आहे आणि अशा पद्धतीचं हे ऍडमिट कार्ड आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट फुल नेम, उमेदवाराचे पूर्ण नाव या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर नोंदणी क्रमांक, त्यानंतर अर्जाचा अनुक्रमांक, बैठक क्रमांक म्हणजेच रोल नंबर तुमचा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही फोटो ऍड केलेला आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला एक दुसरा फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे आणि त्या ठिकाणी खाली स्वाक्षरी करायची आहे। पण आता करू नका, ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जासाल त्या ठिकाणी तुमच्या समोर जे पर्यवेक्षक असतील त्यांच्या समोर तुम्हाला या ठिकाणी सही करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमची या ठिकाणी परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्रात जाण्याची वेळ, प्रवेश बंद होण्याची वेळ आणि पदाचे नाव या ठिकाणी सविस्तर देण्यात आलेलं आहे। त्याच्याच खाली परीक्षा केंद्राचा तपशील सुद्धा व्यवस्थितरित्या देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या पेजवर उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण सूचना तुम्ही व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि त्या फॉलो करायच्या आहेत। तर मित्रांनो, आपण सविस्तर हॉल तिकीट डाउनलोड करण्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेलीच आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।